नमस्कार मित्रांनो, 1 सप्टेंबर पासून लाडकी बहीण योजनेत मोठे बदल झालेले आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्ट झाले आहेत त्यांच्यासाठी खुश खबर आहे। त्या या महिन्यामध्ये परत फॉर्म भरू शकणार आहे। तसेच या फॉर्म भरण्याची अंतिम तारीख आणि या ज्या महिला फॉर्म भरणार आहेत त्यांना कोणत्या महिन्याचे मानधन किंवा या ठिकाणी लाभ मिळणार आहे त्याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना आपल्याला दिसत आहे। 31 ऑगस्ट पर्यंत नोंदणी केलेल्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचा लाभ एकत्रित म्हणजे 3000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। तर आणि ज्यांना 31 ऑगस्ट पर्यंत पैसे मिळालेले नाही पण अप्रूव्ह झालेले आहे त्यांचे पैसे सुद्धा आता जमा होत आहे। तर मित्रांनो, आता 1 सप्टेंबर पासून नोंदणी करणाऱ्या महिलांना मागील 2 महिन्यांचा लाभ मिळणार नाही। तर ज्या महिन्यात ते नोंदणी करणार आहेत त्याच महिन्याचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिली आहे। तसेच आदितीताई तटकरे यांनी आणखी एक महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे, ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या भगिनींचे अर्ज बाद झाले आहे म्हणजे रिजेक्ट झाले आहे त्या भगिनींना सप्टेंबर महिन्यात पुन्हा अर्ज करण्याची संधी मिळणार आहे। त्यांनी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण कार्यक्रम नागपूर 31/8/2024 रोजीच्या कार्यक्रमात स्पष्ट केलेले आहे। म्हणजेच आतापर्यंत जवळपास 1,60,00,000 पेक्षा जास्त भगिनींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ या ठिकाणी सुरू झालेला आहे। आणखी 1 कोटी भगिनींना लाभ देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे। तसेच मित्रांनो, या ठिकाणी मग आदितीताई तटकरे काय म्हणाल्या तर बघूया की लाडक्या बहीण योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख नसून ही नोंदणी पुढेही कायम सुरूच राहणार आहे। मात्र ज्या महिन्यात नोंदणी होईल त्याच महिन्यापासून त्या महिलेला लाभ मिळणार आहे। आतापर्यंत 70 ते 75% महिलांची नोंदणी झालेली असल्याची माहिती आदितीताई तटकरे यांनी दिलेली आहे। मग अर्जाची अंतिम तारीख काय असणार आहे हा सर्व भगिनींना प्रश्न पडला आहे। तर त्यांनी सांगितले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्ट पर्यंत मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे, अशी माहिती महिला आणि बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिली होती। त्यामुळे अर्ज करण्याची आता कोणतीही शेवटची तारीख देण्यात आलेली नाही। तुम्हाला आता कधीही अर्ज करता येणार आहेत। त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळालेला आहे। तरी मग मित्रांनो, या ठिकाणी ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट झालेले आहे त्यांनी आता परत अर्ज करायला काही हरकत नाही, कारण की या ठिकाणी त्या परत अर्ज करू शकणार आहे। कारण की त्यांचे जर ते पात्र असतील, बसत असतील या योजनेच्या सर्व नियमांमध्ये तर त्या अर्ज करू शकणार आहे आणि त्यांचा अर्ज या ठिकाणी मंजूर सुद्धा होणार आहे। मग त्यांना या महिन्यापासून या ठिकाणी लाभ मिळणार आहे। तरी मित्रांनो, अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट होती। आपण जास्तीत जास्त माहिती शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।